पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार करण्यात आला होता। गोळीबारामध्ये उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा मृत्यू झालेला आहे। शरद मोहोळवर 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं आता समोर आलेलं आहे। मोहोळला वनाजच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। शरद मोहोळ यावर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे मोहोळवर दाखल आहेत। सध्या मोहोळ हा जामिनावर बाहेर असल्याची माहिती आहे। विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येच्या गुन्ह्याखाली मोहोळला अटक करण्यात आली होती। मोहोळ येरवडा तुरुंगात असताना त्याने दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या कतील सिद्दीकीचा देखील खून केला होता। या गुन्ह्यात पुराव्याअभावी त्याची मुक्तता करण्यात आली होती। त्याचबरोबर अनेक गुन्ह्यांमध्ये देखील मोहोळच्या विरोधात पुरावे आढळले नाहीत। त्याला काही काळासाठी तडीपार देखील करण्यात आलं होतं। दरम्यान मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ हिने भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश देण्यात आला होता। त्यामुळे विरोधकांकडून देखील टीका करण्यात आली होती। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा आता शोध घेत आहेत।